उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर तात्काळ करा आणि अतिशय चांगल्या मुलाखती ज्या तुमच्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि स्वतःची जीवनशैली सांभाळण्यासाठी या नक्कीच उपयुक्त ठरतील. मित्रांनो, भारत सूतगिरणी चौक कुपवाड येथे जे एक मोठं अद्ययावत हॉस्पिटल आहे ते म्हणजे शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. मित्रांनो, तेथीलच डॉक्टर अमर पाटील जे MD मेडिसिन आहेत त्याच्या मुलाखतीसाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि अगदी खूप म्हणजे थक्क करणारा त्यांचा प्रवास आहे. शारदा हे त्यांच्या आईचं नाव आणि ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला दिलं, तिथून त्यांची सुरुवात झाली आणि गेल्या 2 वर्षामध्येच ही बिल्डिंग त्यांनी ती बांधलेली आहे. आता ते नवीन लवकरच विश्रामबाग इथे सुद्धा एक अद्ययावत हॉस्पिटल त्यांचं होईल. आपण लवकरच त्याची प्रतीक्षा करतोय. तर कशा पद्धतीने या डॉक्टरांचा प्रवास आहे. अतिशय कोरोना काळामध्ये ज्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केलं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवले, असे म्हणजे डॉक्टर अमर पाटील. नक्कीच मित्रांनो, त्यांना धन्यवाद मानावे तितके थोडे आहेत आणि खरोखरच एक अभिमानास्पद बाब आहे. डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्याकडून हे मोटिवेशन घेतलं पाहिजे. असे थक्क करणारे डॉक्टर, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे असे डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. ते म्हणजेच शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे MD डॉक्टर अमर पाटील. नमस्कार डॉक्टर. नमस्ते सर. डॉक्टर, आज एक तुमचं नाव आहे कारण गेल्या 2च वर्षामध्ये एक भव्य दिव्य असं शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे भारत सूतगिरणीचं ते एक नाक आपल्याला म्हणता येईल त्या चौकातलं. तर अतिशय सुंदर हॉस्पिटल तुम्ही बांधलेलं आहात आणि ते चालवलेलं सुद्धा आहात. कारण आज त्या आसपासच्या परिसरामध्ये आम्ही जर चौकशी केली म्हणजे यशवंतनगर असेल, कुपवाड असेल, सावळी, ताणंग, बामणोली आणि लक्ष्मीनगर, तर तिथल्या सर्व लोकांच्या ओठावरती एकच नाव असतं, ते म्हणजे शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर अमर पाटील. तर हा तुमचा उत्तुंग प्रवास आमच्या सर्व दर्शकांना इथं जाणून घ्यायचा आहे. तर कौटुंबिक पार्श्वभूमीपासून आपण सुरुवात करूया, काय सांगाल? माझं मूळ गाव सर करोली. साधारणतः एक सांगलीपासून 17-18 किलोमीटर अच्छा. मिरज तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील आम्ही सर्व. आजोबा शेतकरी, आजी आजोबा सगळे शेतकरी. वडील आमचे बँकेत होते. मनोराजुरीला करोलीपासूनच 1-2 किलोमीटर गाव आहे. अच्छा. तिथं बँकेत सर्व्हिसला होते. बरं. बालपण करोलीलाच गेलं. अच्छा. जिल्हा साधारणतः परिषद शाळेमध्येच. साधारण आपल्या गावाकडची शाळा अच्छा, त्याच्यामध्ये अच्छा. बालपण गेलं. हां. थोडं शिक्षणाचं काही फारसं तिथे गोडी निर्माण होईना. बरं. शिक्षणात काही फारसं हे होईना. हां. म्हणून वडिलांनी खास शिक्षणासाठी सांगलीत बदली करून घेतली. बरं, बरं. सांगली बँक लिमिटेड त्यावेळीची, आताची जी ICICI बँक आहे ती, ICICI बँक पूर्वीची पूर्वीची सांगली बँक हां, लिमिटेड. हां. तर त्यानंतर आम्ही सांगलीत आलो. अच्छा. सांगलीत आल्यानंतर वडील बँकेत, आई गृहिणी. गृहिणी. हां. पूर्ण वेळ आमचं शिक्षण. कुठे झालं तुमचं शिक्षण मग? कुठल्या शाळेमध्ये परत पुढे? माझं शिक्षण इथं आल्यानंतर, सांगलीत आल्यानंतर मॉडर्न इंग्लिश स्कूल जी आपली माधवनगरमध्ये साखर कारखाना आहे, हां, हां. त्याच्यामध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल म्हणून आपली एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे. बरं, बरं. तिथं साधारणतः माझं 10वीपर्यंत शिक्षण, 4थीपर्यंत शिक्षण तिथं झालं. अच्छा. हां. आणि नंतर जी मार्केट यार्डात त्यांची जी दुसरी ब्रँच आहे तिथं 10वीपर्यंत शिक्षण माझं झालं. अच्छा, अच्छा. खूप छान डॉक्टर. डॉक्टर, असं काही प्लॅनिंग होतं का, की आता बाबा बँकेमध्ये आहेत नोकरीला, तर आता तुम्हाला लहानपणी असं काय वाटलं का, की आपल्याला मोठं बनून आपल्याला हे बनायचं आहे? काय ठरवलं? नाही, असं काही लहानपणी ठरवलं नव्हतं की डॉक्टरच बनायचं किंवा अच्छा, काय. अच्छा. हां, एक सुप्त इच्छा होती की बाबा, एक आकर्षण होतं. माझी वैयक्तिक सांगतो की एक चांगली इच्छा मनापासून होती की अच्छा. आमच्या गावाकडे तसे बरेचसे लोक मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये बरेचसे लोक आहेत. हां, हां. तर आपण पण मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये जॉईन व्हायचं, हे तब्येत पण मनापासून चांगली होती तुमची, लहानपणी स्ट्रॉंग. इच्छा ती. किंवा एक पोलीस ऑफिसर हां, हे हां, डोक्यात हां, होतं कुठेतरी, हां. त्या क्षेत्रात जायचं. अच्छा, अच्छा. असं काही लहानपणी नव्हतं ठरवलं की डॉक्टर व्हायचं किंवा मेडिकल फील्डला जायचं. हां, तर ते नंतर योगायोगानं काही गोष्टी घडत गेल्या आणि मी ह्या मेडिकल फील्डमध्ये आलो. अच्छा. खरं म्हणजे PSI इन्स्पेक्टर शोभला असतात तुम्ही अगदी तुमच्या तब्येतीला. ह, ह. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, मग MBBS झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा कुठे-कुठे अनुभव घेतला? सर्वात प्रथम माझं ग्रॅज्युएशन हे ॲक्च्युली अहिल्यानगर, जे पूर्वीचं अहमदनगर, अच्छा. इथं झालं. बरं, तिथं झाल्यानंतर MD पुण्याला, भारती विद्यापीठ. बरं. नंतर अनुभव घेण्यापेक्षा मी ज्यावेळी सेकंड इयरला होतो अच्छा. अहिल्यानगरमध्ये, हां. त्यावेळीपासूनच मी हॉस्पिटल जॉईन केलं. बरं, बरं. तिथूनच माझा अनुभव चांगला चालू झाला. अच्छा. हां, अहिल्यानगरमध्ये असताना हां. डॉक्टर रवींद्र मिरगणे, माझे सगळ्यात पहिले गुरु, हां, हां. ज्यांनी मला ह्या क्षेत्रामध्ये गोडी निर्माण केली बरोबर, किंवा बरोबर.
प्रॅक्टिसमध्ये माझे बरोबर. इंटरेस्ट निर्माण केला. बरोबर. त्यांच्याकडे खूप आवडीने प्रॅक्टिस कशी कशी करावी करायची खूप करावी. दांडगा हीच अनुभव. आणि सगळ्यात एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मी सेकंड इयरला असताना त्यांनी हां. मला मोकळ्या हातानं अच्छा. प्रॅक्टिस करण्याची त्यांच्या हॉस्पिटलला परवानगी दिली. बरोबर, बरोबर. शक्यतो आम्ही त्यावेळी नवीन होतो. हां, हां. तर अ, लगेच कोण परवानगी देत परवानगी नाहीत. देत नाहीत. पण त्यांनी एक भरोसा टाकला आणि त्या ह्याला मी पात्र पण ठरलो. चांगली प्रॅक्टिस अच्छा, पण अच्छा. केली. हां, हां. हे केलं आणि तसंच अहिल्यानगरमध्ये बऱ्याच ठिकाणी परत प्रॅक्टिस केली. सगळ्यात मोठा अनुभव माझा पुण्याचा माझ्या पाठीशी माझ्या आत्ताच्या प्रॅक्टिसमध्ये उपयोगी पडतोय, हां. तो पुण्यामधला. बरं, बरं, बरं. पुण्या मला पुण्यामध्ये मला माझे दुसरे गुरु डॉक्टर जितेन शाह भेटले. अच्छा, म्हणजे पीजी केलात तिथे. पी-जी केले तिथं. अच्छा. हां, पी-जी करत असतानाच हां. डॉक्टर जितेन शाह मला भेटले संजीवन हॉस्पिटलला. अच्छा. सुरुवातीला त्यांनी मला अ, विद्यार्थी म्हणून काही ठिकाणी मी जॉबला लागलो संजीवन हॉस्पिटल किंवा बेबीवाडीला चिंतामणी हॉस्पिटल अशा ठिकाणी. हं, हं. माझं काम बघून त्यांनी अच्छा. मला थोडंसं अपग्रेडेशन दिलं. अरे वाह! बरं, ॲज अ बरं, बरं. पार्टनर म्हणून त्यांनी तेव्हा मला होतकरू मुलगा एक करतोय होतकरू सगळ्या मुलगा आहे. चांगल्या पद्धतीनं. पार्टनर म्हणून त्यांनी हां. घेतलं. तर तो जो काही पुण्यामधला जो माझा प्रॅक्टिसचा हे होता, तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. अच्छा, अच्छा. कारण पुण्यामध्ये जे काय शिकायला वाव मिळाला मला, अच्छा, अच्छा. हां, हां. अ, आपल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या जे काही गोष्टी शिकण्यासाठी किंवा बरोबर, बरोबर. करण्यासाठी जे वाव हं, मिळाला, हं, हं, हं. त्याचा खूप जे प्रचंड फायदा झाला सर्वोत्कृष्ट मला. आहे ते तुम्हाला तिथे सर्वोत्कृष्ट मिळालं. आहे ते. अच्छा, अच्छा. म्हणजे तिथं असं होतं, की आम्ही ज्यावेळी ड्युटी करायचो आयसीयूला, हां. 25-30 बेडचा आयसीयू. अच्छा. साधारणतः नाईट असली की 12 तासाची नाईट असायची. 1 मिनिटं आम्हाला बसायला वेळ मिळत नव्हता. कारण की सगळे पेशंट बरोबर, बऱ्यापैकी क्रिटिकल आणि बरोबर. एका पाठोपाठ, एका पाठोपाठ, एका पाठोपाठ असे काम निघत जायचं, हं. की प्रचंड असा अनुभव तिथे मिळाला. अच्छा, अच्छा. खूप छान डॉक्टर. डॉक्टर मग एवढ्या पद्धतीनं आलात. आता इथं सुद्धा तुम्ही छोटं-मोठं एखादं क्लिनिक टाकलं असतं तरी सुद्धा जोमानं चाललं असतं. पण एवढं मोठं हॉस्पिटल तुम्ही म्हणजे स्थापन करण्याचं ठरवलं आणि शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती झाली. हो. कशा पद्धतीनं निर्मिती झाली आणि आपला उद्देश काय? साधारणतः 7 वर्षापूर्वी भारत सुधीरने चौकात एक क्लिनिक टाकायचं सुरुवात आम्ही प्रॅक्टिसमध्ये पडूया आपण आता. बरं, बरं, बरं. सुरुवात कुठेतरी करूया. अच्छा, तर एक छोटं क्लिनिक मी चालू केलं. अच्छा. अ, त्यावेळी कुठं प्रॅक्टिस करायची हे थोडंसं डोक्यात होतं. हां, विश्रामबागला येणं हे हां. माझं थोडंसं प्राधान्य होतं त्यावेळी. बरं, बरं, बरं. पण एका आमच्या मित्रांनी फोर्स केला, की "तिथं आता आहे जागा अवेलेबल, तू बस इथं, बरं, बरं, बरं. चालू करूया." मी म्हटलं, "ठीक आहे, करूया चालू. थोडे दिवस बघू कसं काय आणि पुढे नंतर ठरवू." बरोबर. तर तिथं मी बसलो सुतगिरणी चौकात. अ, आणि म्हणजे महत्त्वाचं साधारणपणे 2 एक कोविड काळामध्येच म्हणा कोविड थोडक्यात. काळाच्या अगोदर, अच्छा, कोविड अच्छा. काळाच्या जस्ट अगोदर 2018-19 17-18ला 18, 18ला 17 हां, चालू केलं. तर तिथे इतकी चांगलं मला उत्कृष्ट असं रिस्पॉन्स मिळाला. हां. अ, परत काय मग मी विचार केला नाही. इथून काय कुठं आपल्याला पुढं काय हे काय तिथं चांगलं डेव्हलपमेंट केली. साधारणतः महत्वाचं एक म्हणजे हां, हां, 2-3 बेडचं हॉस्पिटल मी तिथं चालू केलं होतं. हां, नंतर गाळा छोटासा होता. एक 750-800 स्क्वेअर फूटचा गाळा होता. त्यातच क्लिनिक. जागा कमी पडाली. पेशंट भरपूर वाढायला लागले. हां, 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 मग मी एक 2-3 बेडचं परत 5 बेड, 8 बेड, 10 बेड हां. परत तो पण कमी पडाला. कारण 8 बेडच्या पुढं त्या गाळ्यात होयच ना. बेड कुठं काय करणार बसणार नाहीत. जागा. बरोबर. मग खालचा गाळा घेतला. हां, जो भाड्याने मिळत होता हां, तो. हां. पेशंट वेटिंगला कमी पडाली जागा. मग परत साईडचा एक गाळा घेतला. तिथं मी पेशंट वेटिंगसाठी केलं. अशा पद्धतीनं मग तिथं थोडंसं बरीचशी डेव्हलपमेंट चांगली झाली. योगायोगानं मला शेजारी जागा होता मिळाला. बरं. ते घेतला हं. आणि तिथून एक स्वप्न बघितलं, की इथं आपण थोडंसं मोठं एक मोठं उभा करू शकतो. उभा करायचं असं. आणि त्यातून शारदा मल्टी स्पेशालिटी मल्टीस्पेशल हॉस्पिटल हॉस्पिटलची निर्मिती झाली. निर्मिती खूप झाली. छान. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर तुम्ही अगदी त्या भागामध्ये, त्या दाट लोकवस्तीमध्ये रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानून तिथं सुरुवात केली आणि ती फलदायी ठरलेली आहे. फलदायी ठरले. तर डॉक्टर आता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची आपण डायरेक्ट म्हणजे ही स्थापना केली. तर मल्टी स्पेशालिटीमध्ये आता सध्या कुठले-कुठले उपचार आणि कुठले-कुठले डॉक्टर्स आपल्याकडे येतात? साधारणतः सर आमच्याकडं प्रामुख्यानं हं. मेडिसिन विभाग, आय-सी-यू, हां, क्रिटिकल केअर हां. हे खूप चांगल्या प्रकारचं आहे. मेडिसिन विभागामध्ये आमच्याकडे डॉक्टर राजकुमार खांबे, डी-एन-बी मेडिसिन अच्छा. फिजिशियन हं. आणि डॉक्टर रविराज कांबळे इंटेन्सिव्हिस्ट, अच्छा. क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट आणि मी. आम्ही असं तिघेजण आय-सी-यूचं बघतो डिपार्टमेंट सर्व तुम्ही पाहता. डिपार्टमेंट अच्छा. पाहतो. हं. त्यानंतर आय-सी-यूला आमचे डॉक्टर विजय पाटील, बाकीची टीम आमच्या डॉक्टर अश्विनी सुतार, संयोगिता पवार, बाकीची टीम ही आमची चांगली आहे. अच्छा. आय-सी-यू मेडिसिन सोडून हं. आमच्याकडे सर्जरी विभाग खूप चांगला आहे. अच्छा. सर्जरी विभागामध्ये आमच्याकडे डॉक्टर उमेश आवरादे जनरल सर्जन आहेत. बरं. डॉक्टर राजपूत सर आमच्याकडे लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. अच्छा. हे सर्व प्रकारच्या सर्जरी बघतात. ते कुठलीही सर्जरी असू दे, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी सर्व अच्छा. सर्जरी हं, बघतात. हं. हे विभाग सोडून आमच्याकडं कॅन्सरच्या सर्जरी,
मूत्र मार्गाच्या सर्जरी, अच्छा. पोट विकारच्या सर्जरी, हं. हाडांच्या सर्व शस्त्रक्रिया अरे बापरे. सर्जरी बरं 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 कोणती असू दे हाडांची. बरं बरं बरं. याच्या व्यतिरिक्त न्यूरो म्हणजे आपले मेंदू विकार रिलेटेड सर्व सर्जरी आमच्याकडं होतात. सर्जरी ही तुम्हाला सांगायचं झालं तर पूर्ण ब्रेनपासून बोटापर्यंत सगळ्या बोटापर्यंत प्रकारच्या म्हणजे सर्जरी होतात आणि सर्व सर्जन अवेलेबल आहेत. अच्छा. हे डिपार्टमेंट सोडून बाकीचे पोट विकार, कान नाक घसा, अच्छा. त्वचा विकार, बरं बरं. असे सर्व मॅक्झिमम बऱ्यापैकी सर्व विभाग आम्ही म्हणजे काढले. total- हृदयरोग, अच्छा. मेंदूरोग सर्वच आहे. मल्टी स्पेशालिटी मल्टीस्पेशालिटी टोटल न्याय आहेत. तुम्ही हो, हो, दिलेला हो. आहे. साधारणतः एक 55-60 डॉक्टरांची टीम आमची कन्सल्टंट, सुपर कन्सल्टंट क्या बात ही आहे. टीम आहे. खूप छान. ह्यामध्ये साधारणतः सर्व हृदयरोग तज्ज्ञापासून मेंदूरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ सर्वजण अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. आणि एरिया थोडासा स्लम असल्यामुळे तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी ही लोकांची सेवा आहे. हा आणि सेवा लोकांना- भरपूर करण्याचे. दुसरं सेवा करण्याचा मला योग आला कोविड काळामध्ये सर. अच्छा अच्छा. हा. कोविड काळामध्ये साधारणतः एक रात्री 3 पर्यंत मी ओपीडी बघत होतो आणि असा एकही दिवस नव्हता की माझी ओपीडी बंद होती अच्छा. किंवा पेशंटला मी न हात लावता तपासले असं अच्छा. एकही पेशंट तिथनं परत गेलेला खूप नाही. मोठं धाडस केलं खूप मोठा तुम्ही फरक. त्यावेळी. साधारणतः दिवसाला मी 250-300 पेशंट त्यावेळी मी तपासले बरोबर. आणि बऱ्याच लोकांना त्यावेळी बेड अवेलेबल नव्हते. अक्षरशः बेड नव्हते. रिक्षामध्ये रेमडेसिवीर वगैरे आम्ही त्यावेळी दिलेले आहेत, घरी पण दिलेले आहेत. कारण पेशंटला बेड अवेलेबल नव्हते. उपचार तर देणं गरजेचं आहे. उपचारा वाचून कोणीही वंचित राहू वंचित राहू नये. वंचित राहू आणि बराचसा त्याचा त्यातनं आम्हाला चांगलं आउटपुट मिळालं. मी डॉक्टरांचं विशेष कौतुक यासाठी करेन मित्रांनो, लक्षात घ्या. कारण मी स्वतः 100 पेक्षा जास्त डॉक्टरांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. पण आता काही डॉक्टर्स जे असे होते की डॉक्टर 4-4 महिने, 6-6 महिने हॉस्पिटलमधून खाली सुद्धा म्हणजे त्यांच्या घरातून खाली हॉस्पिटलमध्ये उतरले नव्हते. डॉक्टरांचं विशेष कौतुक आहे, लक्षात घ्या, आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे. कारण डॉक्टरांनी ते धाडस केलं आणि कोविड काळामध्ये ही जनसेवा केली, लोकांचे प्राण वाचवले. खूप छान. आणि त्या एक सांगायचं तर त्या ह्याचंच फळ म्हणून हे आज शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल क्या एक, बात आहे. उभा फलदायी केलेलं आहे. ठरलेले. अगदी बरोबर. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर आता एवढं म्हणजे जवळजवळ भरपूर डॉक्टर्स आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये येतात. तर आपला स्टाफ वगैरे कशा पद्धतीने तितका अद्ययावत आहे का? हो सर. कसं आहे, स्टाफ म्हणजे माझं बॅकबोन आहे. अच्छा. त्या हॉस्पिटलचं बॅकबोन आहे. करेक्ट. इतका चांगला स्टाफ हां. म्हणजे माझ्यासाठी हे खूप मोठं माझं कुठंतरी एक पुण्य असेल किंवा असं इतका चांगला स्टाफ मला भेटला. पुण्यकाम रोजच सुरू आहे. रोजच चालू आहे. विशेष म्हणजे सर एक साधारणतः एक 70 एक स्टाफ माझ्याकडे आहे. अच्छा. त्याच्यामध्ये माझ्याकडे आयसीयूला BSc, JNM, ANM नर्सिंग, वॉर्डलाही तसंच प्रकारचे सर्वजण आहेत. सर्व स्टाफ फुल क्वालिफाईड एज्युकेटेड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे जो 8 वर्षापासून स्टाफ आहे तो कन्सिस्टंट माझ्याकडे आहे. अरे वा. कुठेही त्या प्रकारे स्टाफ सोडून गेलाय बदलत असं नाही, उलट अच्छा. नवीन ॲड होत गेलेले आहे. अरे वा वा, क्या बात आहे. स्टाफचं कौतुक मी म्हणजे करेन. त्याला- कारण की आता बऱ्याचशा हॉस्पिटलच्या तक्रार येतात पेशंटच्या की डॉक्टर चांगले आहेत पण स्टाफ कसा चांगला नाही आहे. बरोबर. मला जाताना बरेचसे रुग्ण नातेवाईक सांगून जातात की सर तुमचा स्टाफ खूप चांगला आहे. बरोबर. असं झालं नाही की कधी आम्ही हात मारली स्टाफ आला नाही किंवा आम्ही काही सांगितले किंवा स्टाफकडनं ते फॉलो झालं नाही. तर स्टाफ हे आमचा अतिशय चांगला आणि खूप छान काम. नाही, मलाही मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्याकडे ज्या वेळेला मी आलो त्यावेळी स्टाफने अतिशय चांगली चांगली. विनम्र सेवा आम्हाला दिलेली होती. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर आता आपल्याकडे किती बेड्सचं आपलं हॉस्पिटल आहे आणि त्याची स्पेशालिटी काय, इतरांपेक्षा वेगळे पण आपलं काय म्हणता येईल? साधारणतः एक 50 बेडचं आमचं आहे आता हॉस्पिटल. हां. त्याच्यामध्ये एक 10 बेडचं आयसीयू आहे. मी जसं मगाशी बोललो तसं आयसीयू हे खूप आमचं स्पेशालिटी चांगलं आहे. त्याच्यामध्ये क्रिटिकल पेशंट आम्ही बरेचसे त्याच्यामध्ये रिकव्हरी केलेले आहेत. साधारणतः 1.5-2 महिने व्हेंटिलेटरवरती ठेवून पेशंट आमच्याकडे बरे होऊन गेलेले आहेत. कोणत्याही पेशंटला आम्ही क्रिटिकल पेशंटला आम्ही रिजेक्ट करत नाही. चांगल्या प्रकारच्या सुविधा आमच्याकडे मिळतात. हायली वेल इक्विप्ड आमच्याकडे हे आयसीयू आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडं दुसरं मी मध्ये मागे सांगितलं तसं OT ऑपरेशन थिएटर हे 2 ऑपरेशन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहेत आमच्याकडे. अरे वा, क्या बात आहे. हां, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर याचा अर्थ की अद्ययावत असे ऑपरेशन थिएटर ज्याच्यामध्ये आपल्याला हाय एंड सर्जरी जसे की मेंदूच्या शस्त्रक्रिया किंवा जॉईंट रिप्लेसमेंट या शस्त्रक्रिया आपण त्याच्यामध्ये करू शकतो. अच्छा. ह्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आमच्या इथं मॉड्युलर OTमध्ये होतात. विशेष म्हणजे डॉक्टर आपल्याकडं ICU विभाग असल्यामुळं, कारण ही 24 तास सेवा द्यावी लागते हो. आणि म्हणजे तुम्ही झोप ही नाहीच आहे जवळजवळ. कारण कधी कुठला पेशंट आणि कधी काय होईल ते सांगू शकत नाही. तर हे कसं काय एवढं शेड्यूल कसं मॅनेज करता, कारण तुम्ही एकटेच हॉस्पिटल चालवता? हां, नाही हे कसं आहे सर, ICU चालवणं हे टीम वर्क आहे. अच्छा. हां. ते माझं एकट्याचं काम
नाही आहे ते. ICU एकटा माणूस चालवूच शकत नाही. हां. तर ICU चालवणे हे गुड टीम इज इक्वल टू गुड ICU आणि अच्छा. गुड रिझल्ट्स. बरोबर. ICUचं शेड्यूल आमचं असं असतं की डॉक्टर राजकुमार खांबे सर, हं. फिजिशियन, हे सकाळी सगळे पेशंट माझे व्यवस्थित बघून राऊंड घेऊन बॅकअप देतात. अच्छा. डॉक्टर रविराज कांबळे इंटेन्सिव्हिस्ट हे बरं. माझ्याकडे इव्हनिंगला पूर्ण बॅकअप देतात. अच्छा. तसंच डॉक्टर विजय पाटील इंटेन्सिव्हिस्ट अच्छा. हे सकाळी साधारणतः 9 ते दुपारी 2 पर्यंत बॅकअप देतात. अच्छा. रात्री तसेच आमचे तज्ज्ञ डॉक्टर साहेब, हं. ही सर्व टीम असल्यामुळे त्या वेळेत ती त्या काम वेळेत ते त्यांचं करते आहे. करत हां म्हणजे मी जसं म्हणलं एकट्याचं हे काम नाही अगदी आहे, बरोबर. गुड टीम. अगदी. तर आमची ही टीम चांगली असल्यामुळं हं. नियोजन ते त्याप्रमाणे आम्हाला चांगलं करता येतं ICUचं. अच्छा. खूप छान. डॉक्टर आता एवढा व्याप सांभाळताना म्हणजे आता ठीक आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा एकमेकांना सपोर्टेबल हे सगळे डॉक्टर्स तुम्ही ICU विभाग चांगल्या पद्धतीनं सांभाळत आहात. तरी पण हा एवढा व्याप सांभाळत असताना नेमकी आणखी एक्स्ट्रा कोणाकोणाची मदत होते तुम्हाला? साहजिकच आई वडील अच्छा. सर्वप्रथम, हं. आमच्या मॅडम अच्छा. शीतल, अच्छा. कारण की त्यांची साथ नसेल तर शक्य नाही ते. अगदी बरोबर. वैद्यकीय व्यवसायात हे ICU वगैरे सांभाळत असताना बरोबर. वेळ खूप कमी देतोय तर त्यांना, घरी घरी वेळच नाही. वेळच नाही. पण समजून सांभाळून अगदी. त्यात ते मदत करतात. बरोबर. माझी लहान मुलं दोघं पण, यशवर्धन, जयवर्धन. हं. माझे मित्र, आमचा स्टाफ, आमच्या मित्रांमध्ये डॉक्टर प्रतीक यादव, पृथ्वीराज पाटील यांची खूप मदत मोलाची मला ICUच्या ह्याच्यामध्ये मिळते. आमचा सर्व सांगितलं तसा स्टाफ, बरोबर. डॉक्टर्स आणि सर्व स्टाफ हं. यांच्यामुळं चांगलं नियोजन बसलेलं आहे. अगदी. महत्वाचं म्हणजे कुटुंबियांचा त्याग असतो आणि त्याग भरपूर कुटुंबियांनी मोठा पण आहे, ते भरपूर समजून मोठा घेतलेलं त्याग. असतं की बाबा हे डॉक्टर आहेत, हो. जरी घरचे असले तरी हे पेशंटसाठी आहेत. पेशंटसाठी आहे. खूप छान डॉक्टर. डॉक्टर आता शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपलं जोमानं सुरू आहे. 2 वर्षापासून नवीन बिल्डिंग आणि 7 वर्षापासून हे उभं आहे. हो. तर इथं आता शासकीय योजना म्हणजे जे पेशंट्स येतात, ऑपरेशन्स असेल किंवा ICU मध्ये ऍडमिट असेल, कशा पद्धतीच्या योजना आहेत? आमच्याकडे सर महात्मा फुले जनारोग्य योजना आहे, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम सर्जरी कव्हर होतात. अच्छा. हाडाच्या, मेंदूच्या, बरं. कॅन्सरच्या सर्व अरे शस्त्रक्रिया, वा. पोटाच्या काही शस्त्रक्रिया, खूप छान. काना घशाच्या काही शस्त्रक्रिया, पॅरालिसिसचे आजार अच्छा. हे ह्या शासकीय योजनेमध्ये कव्हर होतात. कवर होतं. तसंच काही दिवसात 1-2 महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसुद्धा हां. आपल्या हॉस्पिटलला आता अवेलेबल होईल. अच्छा. हां. या व्यतिरिक्त कॅशलेस सर्व आमच्याकडं जवळपास 35 कंपन्या अच्छा. कॅशलेस टायअप आहेत. हं. एवढ्या शासकीय योजना तुमच्याकडे आहेत. हो. खूप छान. डॉक्टर आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तसे सुखदुःखाचे अनेक प्रसंग येतात. म्हणजे अगदी विद्यार्थी दशेपासून असतील किंवा आताच्या प्रॅक्टिसपर्यंत काही आठवणीमधला एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगा? अविस्मरणीय क्षण तसे भरपूर आहेत. हां. पेशंटना भरपूर वाचवलेलं आहे. अच्छा. तसे भरपूर क्षण आहेत. बरं. डॉक्टर म्हटलं डॉक्टर म्हटल्यावर ते आहेत बरेचसे आहेत. 2 क्षण सांगतो मी सर त्याच्यामध्ये. एक पहिला क्षण म्हणजे ज्यावेळी मी छोट्या क्लिनिकचं मी सुरुवात केली, हां. त्याच्यामध्ये क्लिनिकचं नाव काय ठेवायचं अरे. हा एक बरं. महत्वाचा विषय. तर ते माझ्या मनात पहिल्यापासून होतंच हां. की नावात काय ऑप्शन दुसरं नाही आहे त्याच्यामध्ये. Correct. नाव ते एकच फायनलच केलेलं होतं. फायनल होतं. म्हणजे ज्यावेळी मी ऍडमिशन घेतलं त्यावेळीपासून नाव फायनल होतं. हां. तर आईचं नाव अरे वा, फायनल. क्या बात आहे. तर ते शारदा क्लिनिक. अच्छा. तर ते मला माहित होतं, पण क्लिनिकला नाव काय हां. हे आईला माहित नव्हतं, वडिलांना माहित नव्हतं. बरोबर. तर ज्यावेळी क्लिनिकच्या ओपनिंगच्या वेळी आई आली, तिने ज्यावेळी बघितलं अरे ते शारदा वा, क्लिनिक, क्या बात आहे. तर तिच्या जो चेहऱ्यावरचा जो भाव होता तो क्षण म्हणजे एक सगळ्यात महत्वाचा अविस्मरणीय क्षण अगदी पहिला. बरोबर. अगदी बरोबर. दुसरा क्षण सांगतो सर, ज्यावेळी मी मोठ्या हॉस्पिटलला आलो, शारदा मल्टी स्पेशालिटी छोट्यापासून मोठ्यापर्यंत, त्यावेळी एक स्वप्न होतं खूप मोठं केलेलं आहे. हां. याचं ओपनिंग सुद्धा एक माझ्या मनासारखं अविस्मरणीय झालं पाहिजे, बरोबर. आणि एका विशेष व्यक्तीकडून झालं विशेष पाहिजे. व्यक्तीकडून झालं पाहिजे, ज्याला मी आपण मानतो आणि मानतो, कष्टातून सर्व पुढे गेलेली कष्टातून माणसं उभं केलेलं साम्राज्य. बरोबर. हां. तर एक सुप्त इच्छा होती मनामध्ये हां. की शरद पवार साहेबांच्या हस्ते हे ओपनिंग झालं पाहिजे, अशी माझी इच्छा होती. हां. अरे वा. असं मी बऱ्याच वेळा माझ्या काही सहकाऱ्यांना देखील बोलून दाखवलं, हां. पण इतका मोठा व्यक्ती येतील न येतील माहीत नव्हतं. हं. पण 16 जानेवारीला साहेब आले, अच्छा. मोठे साहेब शरद पवार साहेब. साहेबांनी ओपनिंग केलं, साहेबांनी विचारलं हॉस्पिटलबद्दल, साहेबांनी परत तोच ह्या हॉस्पिटलला नाव काय
अच्छा, हा. म्हणलं साहेबांनी माझ्या पाठीवर हात टाकली. माझ्या पण आईचं नाव शारदा आहे म्हणाले अरे वा, क्या बात आहे. साहेबाची. आणि खूप मोठा होशील अच्छा, असं पाठीवर हात दिले. तो क्षण भावनिक सर क्षण आणि भावनिक, म्हणजे अंगावर तेवढे काटा आला होता माझ्या. म्हणजे अगदी इतका बरोबर. मोठा माणूस आपल्याला इतकं मोटिवेशन देतोय. मोटिवेशन देतो. बरोबर. सर त्या मोटिवेशनच्या जीवावरती आज मी इतकं पुढं ती निर्माण ताकद केलं. ते ताकद ताकद तुमच्यात आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाची थाप माझ्या पाठीवर पडली, ही ताकद बरोबर. खूप मोठी होती सर त्यावेळी. अगदी बरोबर. खूप म्हणजे प्रचंड मोठी होती खूप सर. छान. मित्रांनो, सरांनी जे 2 क्षण सांगितलेत खरंच म्हणजे मी सुद्धा भावनिक झालो. कारण शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला नाव ठेवणं, कारण आज काही मुलांना काही कॉल जरी आपल्या आईबाबांचा आला तरी न उचलणारी पिढी निर्माण होत आहे, लक्षात घ्या. म्हणजे आईबाप हे काही तुम्हाला सगळं स्वातंत्र्य दिले असं नाहीये, लक्षात घ्या. ते तुमच्या कायम पाठीशी असतात, लक्षात घ्या. सुखदुःखामध्ये फक्त 2च माणसं, आई आणि बाबा, हे तुमच्या पाठीशी असतात. त्यामुळे डॉक्टरांकडून आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण हे नक्की घेऊया, आईवडिलांना कधी विसरू नका. आणि आईच्या नावानं जे हॉस्पिटल सरांनी तयार केलं ते आज मोठ्या प्रमाणामध्ये उभं आहे. आईचा आशीर्वाद सदैव डॉक्टरांच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच तुम्ही जरा शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुतगिरणी, भारत सुतगिरणी कुपवाड या चौकामध्ये जा. ते कायम खचाखच भरलेलं असतं, लक्षात. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, आता भविष्यात तुमची वाटचाल कशा पद्धतीनं राहील आणि आपल्याला काय काय पुढे करायचं आहे? भविष्यात सर आता हे हॉस्पिटल माझं चांगल्या प्रकारे चालू आहे. हे थोडंसं अजून मला काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणायची आहे त्याच्यामध्ये. प्रामुख्याने 1-2 विभाग मी अजून वाढवणार आहे त्याच्यामध्ये. गायनेक विभाग जो माझ्याकडे नाही आहे तिथं मी वाढवणार आहे. तिथं साधारणतः 6 महिन्यात तो विभाग माझ्याकडे आता नाही आहे, तो चालू करतोय मी त्याच्यामध्ये. अजून एक स्वप्न दुसरं माझं, जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की विश्रामबाग एरियामध्ये सुरुवातीला माझं क्लिनिक चालू करायचा मानस होता, पण इथं चालू केल्यामुळे हे झालं. दुसरं स्वप्न मी आता मनी धरलेलं आहे की लवकरच एक सांगलीच्या मध्यभागी, जसं की सुतगिरणी चौकात माझं हॉस्पिटल आहे, तसंच सांगलीच्या मध्यभागी एक ह्याच्यापेक्षा पण शुद्ध आणि चांगलं अद्ययावत असं हॉस्पिटल लवकरच करण्याचा एक मानस माझा आहे त्याच्यामध्ये. अरे वा वा. आता हे करताना माझे काही सहकारी मित्र आहेत, डॉक्टर्स, तर ते आम्ही सगळे मिळून तो प्रयत्न आमचा सध्या चालू आहे आणि लवकरच त्याला फलित रूप येईल. अच्छा अच्छा, खूप छान. लवकरच त्याला यश मिळो ही सुद्धा आमच्याकडून सदिच्छा, शुभेच्छा तुम्हाला. डॉक्टर, आता बरेचसे पेशंट आपल्याकडे येतात, म्हणजे आता तुम्ही मेडिसिन असल्यामुळं अगदी सर्दी खोकल्यापासूनचे रोज पेशंट हे येतात. तरी जनरली लोकांमध्ये काय जीवनशैली चुकते आहे, किंवा लोकांनी कसं वागलं पाहिजे, काय आहार विहारामध्ये कशा पद्धतीनं बदल केला पाहिजे, कसं राहिलं पाहिजे? आता जे प्रामुख्याने सर थोडंसं चुकतंय म्हणजे डाएट फॅक्टर हा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये. अगदी. हां. लोकांचं जंक फूडवरचं जे काही आत्ताचं हे आहे, त्याच्यामुळे बरेचसे आजार निर्माण व्हायला लागले. दुसरं आहे सर ॲडिक्शन. अच्छा. ॲडिक्शन हा प्रामुख्याने सगळ्यात मोठा आता आपल्या सामान्य लोकांना हा धोका असणारा भाग आहे. तर तो एक प्रामुख्यानं मला सल्ला द्यायचा आहे की यंग जनरेशन जे आत्ता व्यसनाच्या जे अधीन चाललेलं आहे, अच्छा. हे कुठंतरी आईवडिलांनी त्यांना सुरुवातीपासून लक्ष ठेवून पूर्ण आहारी न जाण्या इतपत त्यांच्यावरती वेळ येऊ नये. कारण की तो एक महत्त्वाचा भाग आहे आता, आणि आमच्या भागात ते पेशंट बरेचसे जरा आढळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत सर त्याच्याबरोबर. मित्रांनो, पहा, लक्षात घ्या, काही आता तरुण सुद्धा म्हणजे व्यसनांच्या आहारी जात आहेत. तंबाखू, गुटखा, मावा असेल, दारू असेल, यातून लवकर बाहेर पडलं पाहिजे, लक्षात घ्या. कारण एकतर वेगवेगळे दुर्धर आजार हे आपल्याला येत आहेत. नको असताना या केमिकलच्या भाजीपाला म्हणा, फळफळाए याच्यातून येत आहेत. पण आपण कसं वाचलं पाहिजे आणि कसं राहिलं पाहिजे, लक्षात घ्या. मग विनाकारण या व्यसनांच्या आहारी का जा? तर कुठेतरी आपण हे थांबवलं पाहिजे. आणि आजकाल म्हणजे आता या मोबाईलमुळं वगैरे सगळं चालणं, फिरणं म्हणा किंवा खेळ हे सुद्धा बंद झालेले आहेत. मुलांना सुद्धा तुम्ही त्यातून बाहेर काढलं पाहिजे, लक्षात घ्या. तर हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. आणि डॉक्टरांनी ज्या पद्धतीने आपल्याला आता एक आहार विहार कसा असावा हे सांगितलं, ते नक्कीच आपण त्याचं पथ्य पाळूया आणि मार्गक्रमण करूया. मित्रांनो, डॉक्टर अमर पाटील, शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रोप्रायटर, MD. तर आपण त्यांची मुलाखत या ठिकाणी घेतो आहोत. आणि बऱ्यापैकी कशा पद्धतीनं हा विषय थोडासा म्हणजे वैद्यकीय उपचारापासून पण थोडासा भावनिक विषय होत चाललेला आहे, की डॉक्टर सुद्धा कसे असतात बघा, किती सेन्सिटिव्ह असतात हे आपल्याला या माध्यमातून समजते. तर डॉक्टर, खूप म्हणजे तुमचा उत्तुंग प्रवास हा नक्कीच आमच्या सर्व दर्शकांना थक्क करणार आहे आणि यांना मोटिवेशन देणार आहे.
की बघा एक बँकेमध्ये नोकरीला असणारे वडील आणि तिथून डॉक्टरांनी एक चांगल्या पद्धतीनं हा प्रवास सुरू केला. त्या पद्धतीनं आपला सुद्धा प्रवास असाच व्हायला पाहिजे. आज डॉक्टरांचं 50 बेडचं जे हॉस्पिटल आहे आणि 2च वर्ष झालेले आहेत या नवीन बिल्डिंगला. पण तरी सुद्धा डॉक्टरांनी एक नवीन संकल्पना मांडलेली आहे की विश्रामबागमध्ये सुद्धा आपलं एखादं हॉस्पिटल असावं. म्हणजे किती उत्तुंग भरारी मोठी आहे या माध्यमातून आपल्याला हे दिसत आहे. तर डॉक्टर आता जाता जाता आमच्या सर्व दर्शकांना एक शेवटचा संदेश नेमका तुम्ही काय द्याल? संदेश सर 2 लोकांसाठी देणार आहे मी. एक आई वडिलांसाठी अच्छा. आणि दुसरा संदेश मुलांसाठी पण. बरं. आई वडिलांसाठी संदेश हा असेल की मुलांना व्यसनांपासून लांब ठेवा, त्यांना आहारी जाऊ देऊ नका. व्यसनांपासून वेळीच काळजी घ्या. वेळीच काळजी घ्या. पूर्ण आहारी जाऊन देऊ नका. देऊ नाहीतर नका. पुढे गेले तर ते पुढे मागे गेलं तर येणं खूप मागे अवघड येणं होतं. खूप अवघड आहे. अवघड आहे. आणि त्यातनं त्यांना बाहेर काढणं खूप अवघड आहे. आता हा आई वडिलांसाठी सध्या. दुसरा सल्ला मला द्यायचा आहे मुलांसाठी. हां. आई वडिलांना लांब फेकू नका. अच्छा. आई वडील हे आपले दैवत आहेत. अगदी बरोबर. आज मी बघतोय की बरेचसे आमच्या हॉस्पिटलला काही सेंटरमधून वृद्ध लोक येतात. हां हां. मुलं असून देखील त्यांना ह्याच्यामध्ये ठेवलेलं असतं, वृद्धाश्रम किंवा एक टर्शरी सेंटरमध्ये ठेवलेलं असतं. हां. तिथून येतात. तर एक कळकळीची विनंती आहे की ते मुलांसाठी की तुम्ही आई वडिलांना त्याच्यामध्ये लांब ठेवून किंवा हे ठेवून तुम्ही जे काही कमवताय ते सगळ्याला किंमत शून्य आहे. बरोबर. आई वडील जवळ असतील तरच किंमत आहे. आई वडील जर लांब असतील तर त्याला किंमत काही अर्थ नाही. कमवून तुम्ही कितीही कमवता त्याला किंमत नाही आहे. बरोबर. हा संदेश त्या मुलांसाठी. अतिशय चांगला संदेश आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण जर आई बाबा तुमच्याकडे नसतील तर तुम्ही किती संपत्ती मिळवताय आणि ती कोणासाठी मिळवताय त्याचा काही उपयोग नाही. लक्षात घ्या. जर मित्रपरिवार येईल तुमच्याकडे खाणं पिणं करेल पण शेवटी नावं ठेवून तुम्हालाच जाईल. बरोबर आहे सर. त्यामुळे ज्या आईबाबांनी जन्म दिला ती आपली दैवत आहेत, त्यांना तुम्ही सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. ते जरूर आपण डॉक्टरांच्या संदेशाच्या माध्यमातून जरूर आपण स्वतःही तसं वागूया आणि दुसऱ्यांपर्यंत सुद्धा हा संदेश पोचूया. आणि डॉक्टरांनी सांगितलं की जे व्यसनाधीन तरुण आहेत त्यांना वेळीच आवरा. कुठल्याही मुलाला साध्या तंबाखू गुटखा मावा याचं जर व्यसन असेल तर तात्काळ त्याला फटके द्या तिथंच आईबाबांनी आणि त्याला लहानपणीच त्याला आवरा. हो. जर तो पुढे गेला तर मात्र तो ऐकत नाही. लक्षात घ्या. तो व्यसनांच्या आहारी गेलेला असतो, व्यसनाच्या विळख्यात तो अडकलेला असतो, त्याला बाहेर पडणं खूप मुश्किल होतं. मित्रांनो, अतिशय छान संदेश डॉक्टरांनी या ठिकाणी दिलेले आहे आणि लवकरच त्यांचं एक अद्ययावत हॉस्पिटल विश्रामबाग या ठिकाणी शानदारपणे दिमाखात उदयास येवो ही आमच्या उत्तुंग भरारीच्या टीमतर्फे आम्ही डॉक्टरांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय. आणि डॉक्टर अतिशय बिझी शेड्यूल असतं त्यांचं. हॉस्पिटल सकाळपासून त्यांचं खचाखच भरलेलं असतं आणि डॉक्टरांची वाट पाहणारे पेशंट तिथं दिवसभर असतात. लक्षात. तर डॉक्टरांना त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे तर डॉक्टरांना माझ्या उत्तुंग भरारी टीमतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतोय. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद सर. तुम्ही देखील मला कुठंतरी एक 5 मिनटं 10 मिनटं बोलण्यासाठी वेळ मिळवून दिला. याबद्दल तुमच्या टीमचे देखील मी आभारी आहे. खूप